ओम श्री नवनाथ महाराज की जय. अध्याय पहिला. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, नवनाथ सिद्धांचा नमस्कार असो. कृष्ण अवताराच्या वेळची ही गोष्ट आहे. द्वारपा युग संपत आले होते. कलयुग सुरू व्हायचे होते. विष्णू अवतारात भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. यदुसभा भरली होती. सभेला उद्धव तसेच नवनारायण आले होते. त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिंपलायन, अविहर्म, द्रुमिल, चमस व करभंजन अशी नवनारायणांची नावे होती. हे नवनारायण आल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना नमस्कार केले व बसण्यासाठी आसनही दिले. श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. कुशल मंगल विचारून झाले. नंतर त्यांना नव ऋषींनी श्रीकृष्णाला बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने आपण कलियुगात अवतार घेणार आहोत असे सांगितले व इतर नवनारायणांना नवनाथाच्या रूपाने बरोबर यायला सांगितले. त्यावेळी कोणी कोठे व कोणत्या वेळी अवतार घ्यायचा याविषयी विचारणा केली होती. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, कवी ऋषींनी मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे, अंतरिक्षने जालेंदर व्हावे, प्रबुद्धाने त्यांचा शिष्य कानिफ व्हावे, पिंपलायन याने चरपटीनाथ व्हावे, अविहर्म हा वटसिद्ध नागनाथांचे रूप घेईल, द्रुमिल हा भर्तरीनाथ आणि शेवटी नवनाथ करभंजन हा गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्यानंतर मीही इतरांबरोबर ज्ञानदेव म्हणून अवतार घेईल व शंकर हे निवृत्ती, ब्रह्म हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हे तुळशीदास, जामवंत हा नरहरी, शुकदेव हा कबीर, बालराम हा पुंडलिक असे कलियुगात सर्व अवतार घेऊ व नवा असा भक्तीचा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. सभा संपली. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून नव ऋषींना आनंद झाला. ते तिथून निघून मंदारचलनावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ बसले होते. या ऋषींनी त्यांच्या जवळ निबिडी गुहेमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्स्याने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्याच तेजानं त्यांनी जीवनरूपी प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसलेले होते. पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देईल पण निवांत व एकांत स्थळी. तेव्हा नदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रिलोक्यभर हिंडले. त्यांनी यमुना तीरी पसंत केला. तेथे नंदीस उतरून शंकराने पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये, मी सांगितले ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला. शंकराने पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य होती. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे हे गर्भातील कवीला कळाले. कवी, तू ऐकलेस? वा, अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मच्छिंद्रा, ध्यान धन्य आहेस. आता तुला पुढे दत्ताकडून उपदेश देईल. मग पार्वतीसह शंकर निघून गेले. मच्छीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसले. ते रडू लागले. तेवढ्यात तिथे कामिका नावाचा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ गेला.
तो फुटलेल्या अंड्यात एक मुलगा रडत असलेले पाहिले. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबावे याचा विचार करत तो क्षणभर उभा राहिला. तोच आकाशवाणी झाली. कामिका हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला वाढव व त्याचे नाव मच्छिंद्र ठेव. कोयाला फार आनंद झाला. मुलाला घेऊन तो धावत घरी आला. त्याने आपल्या बायकोकडे शारदाकडे तो बालक दिला. सर्व हकीकत ऐकून तिला फार आनंद झाला. त्यांनी देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्यांचे संगोपन करण्याचे ठरविले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच शारदेला पाहणा फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5 वर्षाचा होताच मच्छिंद्र बापाबरोबर नदी तीरावर जाऊ लागला. एक दिवस दोघे यमुनेत वर गेले. कामिकाने जाळे टाकून मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला पाण्याबाहेर तरफडणाऱ्या त्या माशाची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिका परत आला. मासे कमी झालेले पाहून त्याने विचारले तर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? भीक मागायची का? मुलगा गप्प बसला. कोळ्याची पाठ फिरताच मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायची नाही असे ठरवून मच्छिंद्र उठला आणि उत्तरेकडे पळत सुटला. दमला की तो विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. असे करत करत तो बद्रिका वनाला गेला. तेथे आता निराहार राहून तप करण्याचे असे त्याने ठरविले. तो तप करू लागला. अध्याय 1 मध्ये याची फलश्रुती संबंधित बाधा नाहीशी होईल असे सांगितले आहे. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः.